जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. पण मी संतांच्या प्रमाणाला धरून चालतो. आमच्या संतांची शिकवण आहे, नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावतो. किंवा काही लोक सांगतात ना, पावट्या घेऊ मग असं करू. त्या विरोध करणार असले मला पहिला प्रश्न असा विचार नाही. कीर्तन करत होते नामदेवराय, कीर्तन करत होते नामदेवराय. नामदेवरायाच्या कीर्तनात माझा जगाचा मालक नाचत होता. पावट्या नव्हता खेळत, पावट्या नव्हता खेळत. नाचता नाचता देवाचा घडला पितांबर सुटला. तोपर्यंत नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. मग तो तवय काय पावट्या की रांधा का? हा ना उलगेल वावरी असली, उलगेल वावरी असली. बस बदनामी करायला काय भेटत नाही का? काय बी किडा पाडतात बाकी ना. नाचणं काही चुकीचं नाही आहे. आणि बाकी ना म्हणतात मग इथलं नाचो का तिथलं नाचो का. मी असं म्हणत ज्याली तो करी ज्याला उन्हाने त्यानं गुपचूप देखील राहायला पाहिजे. तुमले सांगत बहिणीवर जी बाईले पुरणनी पोई येत ना ती बाई आवर्जून पावणार होकस. ताई राहायचा सकाळी 10 टाक दिवस, सकाळ 10 टाक दिवस आहे. कोणती बाई सांगा जी बाई पुरणनी पोई येत ती बाई बरोबर आहे ना. मग जिले येत नाही ती गुपचूप खायला पाहिजे ना. बाकी नाही 150 ना ती नाही बाई मालखान ते आवडत नाही, तुला आवडत नाही. नाही काकू तुले राहता येत नाही. हा आवडत नाही का सांग राहिली. सोप्या सोप्या गोष्टी. पण मी तुम्हाला सांगतोय ना, लोकांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल भुकणाऱ्यांच्या नादी लागू नका. फॉर एक्झाम्पल जिथं आपण चांगलं करायला जातो तिथं वाईट घडतंच. जसं की तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल. आधी या लाईट लावले तुम्ही दादाश्री, लाईट लावले कशासाठी? उजड करण्यासाठी फक्त ना, फक्त उजड करण्यासाठी ना. पण आपण साठी लाईट लावून साठी किडा पडतो. खरं आहे ना? हा तुम्ही जटे चांगलं करा. तेवढं बरं आहे बा. तुम्हाला माबडा म्हातारा बाबा कीर्तन बसलेत काही का असे ना. वातावरण एक नंबर आहे. नाही तर काही गावेच ना म्हातारा असले की कीर्तन सुधरत नाही. 175 वर येत ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिला. 8 भजन म्हणा सांगू म्हणतात नाही. स्टँडवर म्हातारा गाणं म्हण राहिला. दारू पिना हर नशामा कोटाना बोलाव दो आता जीव करे ना. एक बुकामा मुक्का कट टाकू म्हणतो. 75 वरीसने वयमा तरी या किडा पाडरा ना. तरुण पण मग कितला पाडेल होती म्हणतो. हा हाय वय ना म्हातारास ना. आटे आनंद वाटी राह ना. तरुण भाऊ कीर्तन आयोजन करेल दादा. तुमच्या मनात आलं की भैया नवरात्रीचा उत्सव चालू आहे, त्याच्यामध्ये रविकिरण महाराजांचं कीर्तन आयोजित करायचंय, असं जर तुमच्या मनात येत असेल तर मी तुम्हाला मार्क्स देण्यापेक्षा, माफ करा बरं, तुमची स्तुती करण्यापेक्षा मी त्यांची स्तुती करेल ज्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातले. कारण आमचे संत सांगतात शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांचे संस्कार चांगले असतील तरच लेकरांच्या मनामध्ये परमार्थाशी नातं जोडायचं येतं, नाहीतर अजिबात नाही. तुमच्या मनात जर वाटत असेल कीर्तनाचं आयोजन करायला पाहिजे, धन्य माता पिता तयाची, नाही ते बाकी ना पोरे असा एकांतमा बसतस कोपरामा आणि त्याच ना गुणगुणावतस त्या पाखरा आजाद केले तुला
लगीन बुंदी ते यालेच वाढायला लावतो बा असं तुला फक्त मोबाईलला रिचार्ज मारा करता बानर बनायला गेलो होतं तिने हाव सांगच आजाद केलंय तुला जग मारायला ती पहिलेच आजाद होती उलट 2 वर्ष नंतर ती पोऱ्याला सांगितलं ये सावट टावर पटेल राहते ना पोऱ्याला सांग बघ भाऊ मामा कसा बसलाय खरा आजाद केलंय तुला म्हाताऱ्यांचं गाणं आहे म्हातारी म्हणतात नाही का हे धोकेबाज 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 भतीरती चाल जर आवडत असेल ना असे गाणे म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताचे भाव त्याच्यात टाका ना आणि सांगा ना हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई दीवानी हो गई मस्तानी हो गई दीवानी हो गई मस्तानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तेरे प्यार मेरे काना दीवानी हो गई तुझे देख मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई हाँ तरुण भाऊले बी सांगस पाखरा पुखरा ते बंद कर टाका ना त्यांना महापला भाववती देवाना हे कानया बेड तू केलंय मला कानया बेड तू केलंय मला कानया वेड तू केल मला कानया वेड केल मला मला नुसतं हिंदी गाणं सांगा मी बजने बोलत राहू फक्त सांगत राहा